मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे शेती. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची शेती म्हणजे भात शेती. तर आता सध्या भात शेतीला सुरुवात झालेली आहे. पावसाळा सुरू त्यानंतर पेरणी वगैरे ऑलरेडी झालेली आहे. तर आता आपण बदलापूरमध्ये बेंडशी या गावामध्ये भटवाडीमध्ये आहोत. जे आपले राजेंद्र भट सर आहेत, त्यांचं जे निसर्ग मित्र फार्म आहे, त्यांच्या निसर्ग मित्र फार्म आयोजित भात शेती लावणी 2026 असा महोत्सव भरवतात. आणि इथे बरेचसे ज्यांना शेतीबद्दल आवड आहे तर ते लोक येतात आणि इथे शेतीचा अनुभव घेतात. तर आज आपण तोच अनुभव या इथे घेणार आहोत. आपण कोकणातले असल्यामुळे आपण हा अनुभव लहानपणी घेतलेला आहे. या इथे आज आलेलो आहे आणि आज हा अनुभव पुन्हा एकदा घेणार आहे. तुम्हाला पण हा व्हिडिओमार्फत तो अनुभव शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये भात शेती कशी केली जाते, नांगरणी कशी केली जाते, चिखलणी कशी केली जाते, काय काय साहित्य असते, ते सारांकडून आपण माहिती वगैरे घेऊ. म्हणजे किती दिवस लागतात, पेरणी केल्यानंतर रोप किती दिवसात येतो, ते सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बनून राहा, कुठे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आमच्या सरांचं फार्म आहे इकडे पाठीमध्ये पाहू शकता. तर आता आतमध्ये जाऊया, नंतर सर पण भेटतील. आणि सोबत असणार आहेत अभिजित मोडक, जे बदलापूरमध्ये हवामानाचा अभ्यास करतात आणि हवामानाबद्दल ते आपल्या फेसबुकवरती माहिती देत असतात. हवामान कसा आहे, हवामानाचा अंदाज सांगत असतात. तर ते पण आपल्यासोबत आहेत. आणि आपला मित्र आहे विशाल विगामी, तो आतमध्ये गेला आहे, पण आपण पण जाऊया आतमध्ये आणि आज हा शेतीचा अनुभव घेऊया. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला व्हिडिओला सुरुवात. मंडळी, आता काकांच्या इथे हे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण जिथे रोपं काढतायत तिथे जातोय आणि रोपं कशी काढली जातात ते आता आपण पुढे पाहणार आहोत. ही जी भाताची रोपं वाटते काय पारंपरिकपणे भाताची रोपं वाटते का. आपली जी भात शेती आहे त्या भात शेतीमध्ये आपल्याला भात कशाकरता लागतोय, जे भाकरीला लागतोय, पुलावाला लागतोय, मोदकाला लागतोय, किंवा कोण छान माणूस आला तर बिर्याणीला लागतोय. मग त्यात सुगंधी भात असतो, बारीक भात असतो, जाडा भात असतो, रंगीत भात असतो, म्हणजे लाल भात आहे की आपल्याला सकाळचा मऊ भात खायचा आहे, त्यासाठी लाल भात की जो पोट भरून राहतो. तर हे इथे वेगळ्या भाताच्या जाती आहेत आणि आपण अर्ध्या एकरामध्ये साधारण 10 जाती लावतो, म्हणजे 2-2 गुंठ्याची एक जात. आणि मग मला सगळ्याच प्रकारचे भात पाहिजेत ना. मला इडलीसाठी भात वेगळा विकत नाही आणायचा आहे, मला माझ्या शेतातनं झाला पाहिजे. भाकरीसाठी माझ्या शेतातनं झाला पाहिजे. मग तशा भाताच्या ज्या काही वेगळ्या जाती आहेत कोकणामध्ये आणि आमच्या जमिनीला अनुसरून, ही आपली जमिनी जी 120 दिवसाची आहे, भाताच्या जाती 70 दिवसापासून 180 दिवसापर्यंत असतात.
त्यातले आपली जी जमीन आहे ती 120 दिवसाची. म्हणजे कोकणातली की बदलापुरातली? माझी जमीन. अच्छा, एवढ्या भागात. त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. कोकणामध्ये, उत्तर कोकणामध्ये हळवा, निमगरवा आणि गरवा. म्हणजे गरवा म्हणजे दिवाळीनंतर कापला येणारा, हळवा म्हणजे पितृपंधरात होणारा आणि निमगरवा म्हणजे दसऱ्यात तयार होणारा. दक्षिण कोकणामध्ये जो उशिरा भात असतो त्याला महान भात म्हणतात. अच्छा. तो दिवाळीनंतर येतो आणि दिवाळीपर्यंत येणारा जो असतो त्याला गरवा भात म्हणतात. दक्षिण कोकणामध्ये जास्त काळ पाऊस पडतो आणि जास्त पाऊस पडतो म्हणजे त्याचे दिवाळीनंतर येणारे भात असतात. प्रत्येक गावामध्ये भाताच्या जमिनी असतात. त्या खालाटीच्या जमिनी, त्याच्यात पाणी बसून राहतं. अच्छा. पाणी साठून राहिलेल्या अशा जमिनी साधारण 10% असतात. त्याच्यामध्ये जास्त दिवसाचा भात लावतात, कारण नाहीतर भात कापून सुकवणार कुठे? बरोबर. तर भात कापून त्याच जमिनीत सुकवला जातो. त्याच्या माळ जमिनीचा भात वेगळा असतो आणि पाण्याच्या जमिनीचा वेगळा असतो. पाण्याच्या जमिनीचा जो भात असतो जास्त दिवसाचा त्याला उत्पादन जास्त असतं. अच्छा. आणि जो वरती असतो भात त्याला उत्पादन कमी असतं. आणि माळावर असतो त्याचं उत्पादन अजून कमी असतं पण लवकर तयार होतो. अच्छा. जे पितृपंधरात तयार होणारं, दसरा तयार होणारं आणि दसऱ्यानंतर तयार होणारं, अशा वेगळ्या भाती आहेत. आपण इथे लावताना 100 ते 130 दिवसाच्या लावतो. साधारण भाताची पेरणी केल्यानंतर रोप किती दिवसात म्हणजे लावणीसाठी तयार होतं? तिथे येणारच आहे हां. मी. तर परंपरेने भात लावताना भाताचं रोप 6 पानाचं झाल्यानंतर लावतात. साधारण 24व्या दिवशी येतं. आपण लावताना स्त्री पद्धतीने लागवड केली जाते. बदल झालाय की 24व्या दिवशी शेतात जगलेलं पाहिजे. अच्छा. म्हणून आपण जे रोप तयार आहे ते 6 पानाचं नाही आहे. आता 4 पानाचं असेल किंवा 5 पानाचं असेल. 6 पानात जर उशीर झाला लावायला तर रोपाला कुठे शेतातच येतात, नर्सरीतच येतात. शेतात रोपं आली पाहिजे. तर नियम असा आहे की भाताच्या आयुष्याच्या 1/5. अच्छा. 120 दिवसाचा असेल तर 24व्या 1/5 झालं. 24व्या दिवशी तो शेतात जगलेला पाहिजे. जे शिशु अवस्था 24 दिवस, बाल अवस्था 24 दिवस. त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये, बाल अवस्थेमध्ये जो तारुण्यात येणार तर त्याला फुटवे येणार आणि मग त्याला प्रोडक्शन येणार. म्हणजे शिशु अवस्था, बाल अवस्था, तरुण अवस्था, प्रॉडक्टिव्हिटी आणि मॅच्युअर. अच्छा. तर तुमचा किती दिवसाचा भात असतो? समजा 150 दिवसाचा आहे. 150 भागिले 5 म्हणजे 30 दिवसात तो शेतात गेला पाहिजे. 90 दिवस भागिले 5 म्हणजे तो 18 दिवसात गेला पाहिजे. म्हणजे ते सगळं कॅल्क्युलेशन ठरले. ते कॅल्क्युलेशन लागतं. मग त्याची भाताची उंची किती आहे? तर पूर्वजांचे जे भात होते आपल्या आता हरित क्रांतीपर्यंत, ते कणीस लोंबी मी खाणार, पेंडा गुरं खाणार आणि मुळं माती खाणार. अच्छा. आता गुरं संपल्यामुळे भाताची उंची कमी झाली आणि भात आता गुडघ्याभर उंचीचा असतो. म्हणजे पेंड्याचं उत्पादन भातात जातं. म्हणजे लोंबी मोठी येते. पूर्वीचे जे भात होते ते लोळतात आता हवामानातल्या बदलामुळे. मातीचा कस कमी झाला आहे, हवामान बदललं आहे. त्याचे उंच भातं चालत नाहीत. म्हणून आता बारीक भातं जे असतं, बुटकी भातं म्हणतो आपण त्याला. ती बुटकी भाताचे वेगळे प्रकार असतात. त्या प्रकारात तुमच्या जागेनुसार, तुमच्या हवामानानुसार, तुमच्या शेतात पाणी साठतं त्याच्यानुसार हे बदलत जातं. म्हणजे पालघरचा भात रत्नागिरीला होत नाही, रत्नागिरीचा भात सिंधुदुर्गाला होत नाही. अच्छा. प्रत्येकाची वेगळी असते जमिनीवरती ठरलेली आणि त्यात तिथल्या लोकांची चव वेगळी असते. मग कुरमुऱ्यासाठी वेगळा भात आहे, भाकरीसाठी वेगळा भात आहे. मग तुम्ही कुरमुऱ्यासाठी करणार का भाकरीसाठी करणार का पोह्यासाठी करणार आहात? तर आपल्या भाताच्या जाती बदलतात. तर इथून आपण रोपं काढणार, ते काढतात ती रोपं आहेत, ते एकत्र बांधली की त्याला म्हणतात मूठ. मग ती मूठ हातात धरून तो रोपं लावताना शेतामध्ये लावला. असं का करायचं? तर जिथे जास्त पाऊस पडतो तिथे तण खूप येतात. मातीचं संरक्षण करणारं निसर्गाचं साधन आहे ते माती पकडून ठेवणारे वनस्पती ते तयार करणं. शेतीच्या भाषेत जे मी लावलं नाही त्याला आम्ही तण म्हणतो, जे मी लावलं त्याला पीक म्हणतो. आता हे जे झाड आहे हे जे आहे हे एक प्रकारचा धेंचा, म्हणजे ह्याच्या मुळांवरती ह्या ज्या आहेत नायट्रोजनच्या गाठी आहेत. अच्छा. आता हे जमिनीची सुपीकता वाढवतं. जेव्हा आम्ही भाजनाळं करतो हे तर बी मरून जातं, जळून जातं. आम्ही भाजनाळं केल्यामुळे हे रोप आलं. आता मी हे रोप उपटून इथे टाकलं आहे. आता हे टाकलेलं रोप आहे ते शेतात काढलं जाणार आहे चिखलणी करताना. त्याची हा नत्र जमिनीत तयार होणार आहे. आता हे जे 3 पानाचं आहे हे पण नायट्रोजन फिक्सर आहे, हे पण नायट्रोजन फिक्सर आहे.
मग ही अच्छा. सगळी जी आहेत ही निसर्गाची रचना आहे, जमीन सुपीक करण्याची. मी म्हणते मला नको आहे, अच्छा, हे नको म्हणून मी जाऊन टाकतो, म्हणजे भाजणी केल्यानंतर ही सगळी मरून जातात, सगळे मरून जातात. म्हणजे मुळापासून त्याचं उत्पन्नच होत नाही, म्हणजे येतच नाही. मग मला भरून द्यायला लागेल. तो म्हणतो बरं. मला जेवण द्या, हे जेवण देते, तो नैसर्गिक. मला जेवण नाही तर मला जेवण द्यायला लागेल. मग माझ्याकडे गुरं नाहीत, बरोबर. आता गुरं आहेत मग मी विर्या विकत घेतो. तर काका त्याच्या मागे काय काय लोक बोलतात की जे आता आपण खत टाकतो सेंद्रिय किंवा हां. तर ते झाडं असतात ती खातात जास्त, असं काय त्याच्या मागे लॉजिक आहे आता तुम्हाला दिसतंय का का? नाही विचारतो तुम्हाला, काय आहे? असा समज आहे लोकांचा. भांडण असं आहे इथे, निसर्गामध्ये भांडण नाहीये. ओके, बरोबर. निसर्गामध्ये परस्पर अवलंबत्व आहे, एक दुसऱ्याला मदत करण्याची रचना आहे. रचना करत असताना काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत हा, नाही. ती सायकलच असते म्हणजे. सायकल असते. मग ती सायकल आम्ही विसरलो, आम्हाला वाटतं हे काढून टाकलं तर इथे जास्त भात चांगला होईल. हा, होईल. हा, पण ह्यांनी जी ताकद तयार केले ते कुठून आणायची मग? बरोबर. आता हे इथे पडलंय सगळं, भात आम्ही काढून घेतला, हे सगळं शेतात गाडलं गेल्यानंतर ही ताकद परत भरली ना तिथे. मग इथे आम्ही कड्याला सगळी झाडं लावले, त्याची फांद्या तोडून ह्याच्यात घातल्या, ताकद वाढली. मग इथे भात संपल्यानंतर आम्ही कडधान्य लावलं, ताकद वाढली. याला आपण म्हणतो पिकाची फेरपालट. मग ते पिकाची फेरपालट केल्यानंतर मग हिवाळी कुठलं पीक लावायचं तर सोटमुळाचं. भाताची मुळं वरती आहे, त्याचे पाणी वरती आहे, त्याचे भाताची मुळं वरचं पाणी घेऊन जगतील आणि पाणी खाली गेलं की कडधान्याची मुळं घेऊन जगतील आणि त्याच्यामुळे परत गाठी आहेत, जे भाताने जे खाल्लं तर तरी भरून टाकलं. मग हे जर मला झालं तर मला खत घालायला लागत नाही. ओके, बरोबर. आम्ही हे करत नाही. मग केलं नाही तर मला तो म्हणतो मला जेवायला द्या. म्हणजे बऱ्याचशा लोकांचा त्याच्यामागे गैरसमज आहे की ते झाड असल्यामुळे. हे नैसर्गिकरित्या आपोआप आले हा. असतं. हो हो. ओके. आता हे जे झाड आहे याला दंगली धेंचा म्हणतात. हे पानाचं हे मोठं होतं, मग आम्ही काही झाडं अशी सोडून देतो, तसं बी पडतं. मग ह्याचं बी गोळा करून मी शेतात टाकलं, काही ते बी गोळा करून शेतात उगवल्यानंतर काढून टाकलं तर खत तयार झालं. आम्हाला कष्ट नाही करायचे आहेत ना, आम्हाला असं पिहाळणे हो बोल. म्हणजे जरी ते इन्स्टंट रान पाहिजे. वनस्पती असली तरी ही शेती संदर्भात आणि आपल्या भात लावणीच्या किंवा ह्या पूर्ण जी सायकल आहे पूर्ण आहे त्याच्यासाठी पूर्ण उपयुक्त आहे, म्हणजे सगळं सहकार्य. 100%. Yes. निसर्गामध्ये महत्वाचे जे नियम आहेत, पहिला नियम आहे चक्रीयता, रोटेशन. उत्पत्ती स्थिती लय. जर उत्पत्तीचे इथे लय झाला तर त्याने जे व्हेजिटेशन तयार केलंय त्याच्यात कार्बन तयार झाला आणि तो जमिनीमध्ये गेल्यानंतर तोच ह्युमसमध्ये रूपांतर झालं. ते एवढूशा बीतने एवढं झाड तयार झालं, आंब्याच्या एवढूशा बीतने एवढा आंबा तयार झाला, बारीक बी दिसत नाही अशा बीमधनं उंबर तयार झाला आणि त्यांनी जे काही बायोमास तयार केलं त्याचं परत जमीन सुपीक झाली. ते तिथे कुजलं तर मग त्याला म्हणतात रोटेशन, चक्रीयता. आम्ही ते होऊ देत नाही. दुसरा नियम आहे इंटरडिपेंडन्सी, इंटर रिलेशनशिप, परस्पर अवलंबत्व आणि सहकार्य. निसर्गातली प्रत्येक गोष्ट त्याला एकमेकाशी कनेक्ट करते. म्हणजे झाडाची पानं पडली त्याच्यावर बुरशी, जीवाणू, गांडुळं, त्याचं रिस्ट्रक्चर करणार. आम्ही त्याला कंपोस्टिंग म्हणतो. कंपोस्टिंग नाही, ते रिस्ट्रक्चर आहे. त्याचं काय होतं, माती होते. या इकडे रोप लावलाय आणि आता इथून रोप काढून या इथे बघा पेंड्या बांधलेत. आपल्याकडे कोकणात पेंडी बोलतात. आणि या इकडे आता पाऊस नाही त्याच्यामुळे हे पाईपाचं पाण्याने ते धुतलेत आणि आता सर्व लोक तिकडे शेतावरती गेलेत. सो आता आपण जाऊया शेतावरती, म्हणजे लावणी कशी केली जाते ती पाहणार आहात पुढे. आता शेतावरती काकानी बऱ्यापैकी इथे आपल्याला माहिती दिली. बाकीचे लोक शेतावर गेलेत पेंड्या वगैरे घेऊन. तुम्ही काय कशा करता? हां, मुळातच शेती म्हणजे शेतकरी कुटुंबातलं म्हणजे वडिलांची पिढी नाही, त्याच्या आधीची पिढीने शेती केलेली आहे आणि आम्ही पाहिलेली आहे ती गावी. त्यामुळे तिच्याशी नॅचरली एक कनेक्शन आहे नेचरशी किंवा असं. आणि मग इंस्टाग्रामवर तुमचे जे पेज आहे तो फॉलो करते मी आणि त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स समोर आले. त्यामुळे पुन्हा रिकनेक्ट होण्याचा एक चान्स मिळाला, तर ही अपॉर्च्युनिटी नव्हती घालवायची. मनातलं
मला तर दृश्य स्वरूपात आणण्यासाठी प्रयत्न शिक्षण पण त्याच्यातच करायचं त्याला पुढे म्हटलं जाऊया संडेला जनरली कुठे जात नाही बट आलो 4 वाजता. माझं नाव वेदांत प्रफुल्ल शिरगावकर, मी 12वीत आहे आणि मी पण इथे आलो. मम्मीच मला बोलली इकडे आज ते म्हणजे की तुझ्यामुळे आम्ही दोघे आलो. एकमेकांमुळे तर आता मंडळी आपल्याकडे बैल नांगरणी कमी झाली, आता पॉवर टिलरचा वापर केला जातो. याकडे बघा काकांची नात आहे, भट काकांची, आणि ती आता पॉवर टिलर चालवते. छोटीशी आहे पण बघा तिला शेतीची आवड आहे. काकांनी लहानपणापासून त्याच्यात शेतीची आवड निर्माण केलेली आहे आणि ती पॉवर टिलर चालवते आणि मातीमध्ये मस्तपैकी एन्जॉय केलं तिने. तर या आधुनिक काळामध्ये आधुनिकच्या जे साहित्य आहे त्याच्याने शेती केली जाते. आता नांगरणी फार कमी झाली, गावाला पण आता नांगरणी एवढी केली जात नाही. छोटे छोटे पॉवर टिलर वापरले जातात. तर हा मोठ्या साईजचा पॉवर टिलर आहे आणि ही आता चिखलने केली जाते. म्हणजे भात लावणीसाठी जी पहिली प्रोसेस असते ते चिखलणीसाठी पॉवर टिलरने चिखल केला जातो. पाहू शकता जेव्हा पाऊस कमी असतो त्यावेळी याचा बांध अडवला जातो. म्हणजे या वरच्या याच्या शेतीमध्ये पाणी अडवलेलं असतं. वरची शेती लावून झाली की मग ही जी शेती आहे तर ही जेव्हा लावणी करायची असेल तेव्हा इथला बांध फोडला जातो आणि ते पाणी या इकडे सर्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर तिकडे पण तुम्ही पाहू शकता, तिकडे पण तसंच पाणी अडवून ठेवलेलं आहे. जेव्हा त्या साईडचं खालचं शेत लावायचं असेल त्यावेळी ते पाणी तिकडे डायव्हर्ट केलेलं जाईल. आता जेव्हा पाऊस पडत नसतो त्यावेळी असा पाण्याचा वापर केला जातो, जो साठलेला पाणी असतो असा मळीमध्ये. तर छान अशी कन्सेप्ट आहे सरांची आणि खूप असा छान असा एक्सपिरियन्स घेत आहे तिथे लोक येऊन. दरवर्षी त्यांचं हे महोत्सव असतो. त्याचा आपण कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. तर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की विजिट करा. मंडळी पाहू शकता या इकडे तरवा आणून टाकला आहे आणि इथे ऑलरेडी चिखल केलेली आहे आणि त्या साईडला थोडंसं लावणी लावून पण झालेलं आहे. आणि या इथेच आपल्याला थोड्या वेळात इथे लावणी लावायची, म्हणजे जी रोपं आणली ती लावायची आहेत थोड्या वेळाने. काका थोडे पूर्ण शेताची माहिती देत आहेत. त्या तिकडे ट्रॅक्टर आहे आणि सध्या आता बैल वगैरे गुरं वगैरे नाही, त्याच्यामुळे ट्रॅक्टरने ही चिखलणी केलेली आहे. हा इकडे पाहू शकता ट्रॅक्टर आणि हे पूर्ण असं भट काकांचं शेत आहे. जवळजवळ 5 एकर एरिया आहे आणि काका इकडे प्रत्येक प्रकारची शेती करतात. पेरूची झाडं आहेत, आंब्याची झाडे आहेत, नारळी पोपळीची झाडे आहेत, बऱ्याच प्रकारची सर्व झाडं लावलेली आहेत. अशी भावना असते की असं भात लावताना कमरेला हे झालं, मी असं उभा राहिलो, बरं वाटलं जरा. तर मला उभा कधी राहतील, हातातली मूठ जी आहे भाताची रोपाची, हे जे मूठ आहे ते मी रोपं सोडून लावणार आहे. उभा कधी राहिले हे संपेल तेव्हा मग मी एका जागी जास्त रोपं लावतो, लवकर संपली पाहिजे. प्रत्यक्ष याची ताकद आहे एका रोपाची 15 रोपं होण्याची. मी एकाच जागी 10 लावतो. मग एवढ्या मुळांमध्ये मातीमध्ये तेवढं 15 जणांचं पोषण करायची ताकदच नाही आहे. मग लोंबी एवढी येणार, मग ती मोठी आहे, मग मी खत घालणार, मग त्यातले जीवाणू आणि बॅक्टेरिया मारणार. मग आम्ही दुसरं असं उभं राहिलं की शेत हिरवगार दिसलं पाहिजे, लावले की नाही कळलं नाही पाहिजे. आता हे जे आहे जसं काय आम्ही लाईनीत लावतो, जे वारा आला गेला, वेळ लागतो का लागतो, पण पुढचं मॅनेजमेंट जे स्पेस मॅनेजमेंट, लाईट मॅनेजमेंट आणि विंड फ्लो हे तिन्ही मेंटेन होतं. तर प्रत्येक रोप ठराविक अंतरावर आहे.
ह्याला जास्त मिळते ह्याला कमी मिळते असं नाही, सगळं सारखं. आणि लाईनीमध्ये असल्यामुळे वारं निघून गेलं. आता हे जे लाईनीमध्ये त्याच्यासोबत ही दक्षिण आहे, हो ते वाऱ्याने भात लोटू नये म्हणून आपली दक्षिणेला हिरवी भिंत आहे झाडांची. बरोबर. ते झाडं जी आहेत ती सगळी गिरीपुष्पाची, म्हणजे त्यात नायट्रोजन हे तोडली, याच्यात टाकली, याच्यात खत तयार झालं. ती 8-10 फुटाची उंच भिंत तशीच आहे, पण त्याला अजून फुटवे येतील आणि ते घट्ट होईल. आणि पलीकडच्या शेतकऱ्याने जर केमिकल वापरलं तर माझ्यापर्यंत येणारच नाही. तीच झाडाची मुळं खाऊन टाकतील. आणि स्प्रे केला तर तोही येणार नाही. म्हणजे मला त्या हिरव्या भिंतीचा वापर खतासाठी पण झाला, संरक्षणासाठी पण झाला, आणि टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी पण झाला. मग हे आम्ही लावतच नाही, अशी रोपं लावत नाही, कारण ह्याच्यात वेळ जातो. इकडे आता रोप लावायला सुरुवात करतो. हे दोरी बांधून ते लाईनीत लावणार का? म्हणजे 9 इंचावरती लावतो आपण. 9 इंचावरती. आणि हे जे आता आपण जे हे लावतोय, नाही नाही, हे रोप आहे कुठच्या जातीचं? म्हणजे हे आहे 1885 म्हणून जाते. ओके. मोठा लांब तांदूळ आहे. तिकडे घे. हो मग तेवढंच आहे. अरे लाईन दोरा मारून लाईनीत लावतायत, म्हणजे चिखल छान अशी झालेली पाहू शकतो. छोटे मुलं पण आली. हे चिऊ चल ये. चल ते बघ ते काकांपचं बघ. हे बघ मस्तपैकी मातीमध्ये चिखलामध्ये. ते बघ चल. चला आतमध्ये या सगळे. तिकडे या. त्या साईडला दोरीवर पाय देऊ नका. दोरी दिसायला पाहिजे. मजा मस्त मस्त. आपल्याला लोळायचंच आहे. लोळायचंच आहे. आमच्याकडे सगळी पोरं मस्त लोळतात. तुझे कपडे दिसणार नाही आहेत नंतर. काल एक मुलगी आलेली 4 वर्षाची, पोहायला सुरुवात केली तिने पाण्यात. अरे वा, माझ्याकडे व्हिडिओ आहे. फुल पोहायला सुरुवात. चिखलातच डायरेक्ट आल्या सुरू. कारण तिला माहिती आता ओरडणार नाही कोण. कोण आजचा फ्री दिवस आहे. धमाल करून घेतली. कसे शिकवतात ऐकून घ्या. त्याला उभी असेल, त्याला अशा गाठी असतील 9-9 इंचावरती. हां, साधारणपणे तुम्ही दोरीच्या मागे उभे असाल आणि ही रोपं अशी पकडायची. म्हणजे 3 रोपं किंवा 2 रोपं घ्यायची, मुळाच्या एकदम जवळ पकडायची, पेन्सिल पकडतो ना तशी. हां, आणि दोरीच्या या साईडला, म्हणजे तुम्ही ज्या उभे असाल त्या साईडला अशी थोडी 1 इंच टाकायची, अशी माती टाकून द्यायची. परत दुसरी घ्यायची. समजा तुझ्या बाजूला 2-3 गाठी तुम्हाला मिळतात, आता जास्त माणसं आहेत म्हणून कमी मिळतील. परत 3 रोपं घ्यायची, जवळ धरायची. इथे धरलीत तर रोपं तुटणार, कारण खाली जाताना नाजूक रोप आहेत, तुटणार. म्हणून शक्यतो एकदम जवळ रोपाच्या बुंद्यात धरायचं, इथे ठेवायचं, संपलं. खूप खोल नाही टाकायचं, 1-1.5 इंच खाली तो चिखलामध्ये धरतं. आणि आता समजा पाऊस नाही आला आणि पाणी वाहून नाही गेलं तर अँकरिंग करतात, ते स्वतःची मुळं छान राहतं. तर इथे सगळ्यांना आता लावणी कशी लावली जाते त्याची ट्रेनिंग देत आहेत काका. म्हणजे 9 इंचावरती हे रोपाच्या 2-3 काड्या लावायच्या आहेत, जास्त काड्या लावायच्या नाहीत. आणि लाईनीत लावण्यासाठी दोरी बांधलेली पाहू शकता. ते बरेचसे लोक आलेले आहेत आणि त्याचा अनुभव घेत आहेत. हे बघा छोटा पण आला इथे. एवढा लांब नाही धरायचं, एवढा लांब नाही धरायचं.
ते भात हा जास्त प्रमाणात पिकवला जातो. त्याच्यामुळे पाऊस आणि जे वातावरण असतं ते महत्त्वाचं असतं. म्हणजे पाऊस महत्त्वाचा असतो भातला शेतीसाठी जाते. कोकणात प्रामुख्याने पावसाळ्यात भात शेती केली जाते. तर मंडळी हे जे मोकळं शेत राहिलेलं होतं ते पूर्ण आता लावून झालं आहे. थोडीशी रोपं लावायची राहिले. इकडे पाहू शकता. तर आता ही पूर्ण लावणी करून झालेली आहे. 2-3 दिवसामध्ये त्याला मुळं फुटतील. त्याच्यानंतर मग त्याची चांगली वाढ होईल. तो छान असा आता लावून झाला आहे पाहू शकता. आणि हा अनुभव आज आपण निसर्गमित्र फार्म भट सर यांच्या फार्मवर घेतलेला आहे. छान असा आणि छान अनुभव होता आजचा. त्यातून आल्यानंतर जे शेतात पिकवलं जातं काकांच्या तेच आपल्या ताटामध्ये आहे. इकडे भात आहे, लोणचं आहे, आंबा आणि मिरचीचं, चटणी आहे, सलाड आहे, चपाती आहे, भाकरी आहे, चवळीची भाजी. तर आता या जेवणाचा आस्वाद घेऊया. त्यानंतर नंतर बघू पुढे अजून काय ॲक्टिव्हिटी आहेत. नंतर आहे ना परत अजून शेत लावायचं आहे. पण आपण जेवण झाल्यावर निघणार आहे तो. सो मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊया. या तुम्ही पण व्हिडिओमार्फत आस्वाद घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं भात शेतीची पूर्ण प्रोसेस कशी, म्हणजे भात लावणी कशी केली जातात. तर आज आपण आलो होतो निसर्गमित्र फार्म राजेंद्र भट सरांचं हे फार्म आहे. जवळजवळ 5 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि ते दरवर्षी शेती करतात. त्यांची कलमं वगैरे आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता सगळ्या प्रकारची हळद, पालेभाज्या आणि आंब्याचं उत्पादन घेतात. आवर्जून शेती करतात आणि शेतीची माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यापासून तुम्हाला अनुभव देण्याचा प्रयत्न करतात. असे ते दरवर्षी ह्या उपक्रम राबवत असतात. त्याची मिनिमम काहीतरी फी असते आणि ते तुम्ही बुक करून या इथे हा अनुभव घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जी शेती कशी केली जाते, भात लागवड कशी केली जाते, त्याचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहोत घरी. या इथे तुम्हाला सकाळचा नाश्ता, त्याच्यानंतर दुपारचं जेवण, असं सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचा असा हा रुटीन असतो. त्यांचं पॅकेज असतो. तर पॅकेज ते तुम्हाला जर हा अनुभव शेतीचा अनुभव घ्यायचा असेल, तुमच्या मुलांना हा अनुभव दाखवायचा असेल, शिकला तर कसा आनंद घ्यायचा, शिकला तर कशी शेती केली जाते, शेतकरी कसा मेहनत केला जातो, ते तुमच्या मुलांना दाखवायचं असेल तर या इथे येऊन तुम्ही नक्कीच हा अनुभव घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.